सो फ्रेंड्स, आज आपण एक नवीन तोरणपट्टीची डिझाईन बघणार आहोत। त्यासाठी पहिली स्लिप नॉट करायची आणि 20 चेन करून घ्यायच्या। तुम्हाला जेवढी रुंदी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही चेन्स घेऊ शकता। तर आधी आपण 20 चेन्स करून घेऊया। आपण 20 चेन्स करून घेतले आहेत। त्याच्यानंतर 1 2 3 पहिल्या 3 चेनचा हा एक डबल क्रोशे पकडला जाणार आणि पुढच्या प्रत्येक चेनवर एक एक डबल क्रोशे करायचा आहे। म्हणजे टोटल 18 डबल क्रोशांची आपली ही लाईन असणार आहे। तर आपण प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे करून ही लाईन कंप्लीट करून घेऊया। सो फ्रेंड्स, आपण हे 18 डबल क्रोशे बनवून घेतले आहेत। ही आपली बेस लाईन असणार आहे। ही आपली अशी तोरणपट्टीची स्टार्टिंगची लाईन असणार आहे। आता आपण ह्या सेकंड रोपासून डिझाईनला सुरू करणार आहोत। चेन हा आपला एक डबल क्रोशे झाला। पुढे एक एक चेनमध्ये डबल क्रोशे घालत 3 डबल क्रोशे घालायचे आहेत, म्हणजे टोटल 4 डबल क्रोशे। 4 डबल क्रोशे ही आपली बॉर्डर लाईन असणार आहेत। पट्टीच्या दोन्ही साईडला 4-4 डबल क्रोशे येणार। त्याच्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि 1 2 3 4 5 5 चेन स्किप करून 6व्या चेनमध्ये एक डबल क्रोशे। त्याच्यानंतर एक चेन, पुन्हा त्याच चेनमध्ये 6 डबल क्रोशे घालून घ्यायचे। ही आपली एक पाकळी तयार झाली। त्याच्यानंतर एक चेन घ्यायची, 1 2 3 4 5 5 चेन स्किप करून पुढच्या 4 डबल क्रोशांवर 4 डबल क्रोशे, म्हणजे एक डबल क्रोशावर एक डबल क्रोशे। पुढे आपण 4 डबल क्रोशे घालून घेतले आहेत। 3 चेन, जो आपला एक डबल क्रोशे, डिझाईन टर्न करायची। पुढच्या या तिन्ही डबल क्रोशांवर एक एक डबल क्रोशे घालून घ्यायचे। प्रत्येक रोला दोन्ही साईडनी 4-4 डबल क्रोशाची बॉर्डर आहे। 4 डबल क्रोशे झाले। 2 चेन। आता आपण जिथे ही पाकळी बनवली होती तेव्हा सुरुवातीला जो एक डबल क्रोशे बनवला होता आणि एक चेन बनवली होती, त्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये 6 डबल क्रोशे। बघू शकता आपली एक पाकळी या साईडला, एक पाकळी या साईडला, अशी ही डिझाईन सुरू होते। त्याच्यानंतर एक चेन आणि पुढे 4 डबल क्रोशे करून घ्यायचे। 3 चेन करूया, पुन्हा 4 डबल क्रोशे करून पुढची डिझाईन दाखवते। 3 चेन करून पुन्हा आपण हे 4 डबल क्रोशे करून घेतले। प्रत्येक रोच्या 4 डबल क्रोशानंतर 2 चेन। त्याच्यानंतर आपण खालची जी डिझाईन बनवली आहे, ज्याच्यात एक चेनचा गॅप घेतला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पुढची डिझाईन बनवायची। म्हणजे पहिली एक डबल क्रोशे आणि एक चेनचा गॅप करून घ्यायचा आणि त्याच चेनमध्ये 6 डबल क्रोशे करून घ्यायचे। सहा डबल क्रोशे केले की एक चेन, स्टार्टिंगला 2 चेन, एंड करताना एक चेन, पुन्हा 4 डबल क्रोशांवर 4 डबल क्रोशे, 3 चेन घेऊन पुन्हा 4 डबल क्रोशे करून घेऊया। आपण पुन्हा 4 डबल क्रोशांवर 4 डबल क्रोशे केले। रोची स्टार्ट केल्यावर 2 चेन, त्याच्यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चेनची गॅप पुढच्या डिझाईनसाठी, पुन्हा त्याच गॅपमध्ये 6 डबल क्रोशे, एक चेन, 4 डबल क्रोशे, पुन्हा टर्न करून आपण 4 डबल क्रोशांपर्यंत येऊया। 6 डबल क्रोशानंतर एक चेन, पुन्हा 4 डबल क्रोशे केले। 3 चेन करून 4 डबल क्रोशे करायचे, पुन्हा 2 चेन, एक चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चेन, 6 डबल क्रोशे, एक चेन, 4 डबल क्रोशे। हाच पॅटर्न कंटिन्यू करत आपल्याला ही पूर्ण पट्टी, जेवढी आपली दरवाजाची बॉर्डर हवी आहे तेवढी रुंदी आपण करून घेऊया। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता 6-6 डबल क्रोशे अल्टरनेट घालत ही पूर्ण तोरणपट्टी कंप्लीट केली आहे। खूप सोपी आहे आणि लगेच होण्यासारखी आहे। नुसते डबल क्रोशे घालून ही पट्टी तयार होते। सो ही आपली पूर्ण पट्टी तयार झाली आहे। जेव्हा आपण पट्टीच्या लास्टला येणार, जितकी पण रुंदी असणार आपली दरवाजाची, त्याच्या जेव्हा शेवटच्या लाईनला येणार तेव्हा पूर्ण डबल क्रोशे घालून आपल्याला ही पट्टी क्लोज करून घ्यायची आहे। शेवटच्या डिझाईनच्या वर पूर्ण डबल क्रोशे घालायचे। याच पॅटर्नमध्ये ही पूर्ण आपली पट्टी तयार झाली आहे। तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।